ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार आहे। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधली ही पहिलीच सभा होतीये। ठाकरेंची सेना मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे सभेला उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आणि स्टेजवर 227 उमेदवारांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, किती वाजता सभेला सुरुवात होणार आहे? आपण पाहू शकतो की दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा मुंबईमध्ये जी आहे ती छत्रपती शिवाजी पार्क मैदान अर्थात शिवतीर्थावरती होताना पाहायला मिळते। या संपूर्ण सभेची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर महायुती दोन्ही ठाकरेंच्या समोर महायुतीचं तगडं आव्हान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये बाजी कोण मारणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु त्या अगोदरच आपण पाहू शकतो की आजच्या या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडनं विरोधकांवरती कोणती तोफ जी आहे ती या सभेमधून डागली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण पाहू शकतो की संपूर्ण सभेची जी आहे ती जय्यत तयारी झाली आहे। वातावरण निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण जर हा संपूर्ण सभेचा भव्य दिव्य असा स्टेज जर आपण पाहिला तर हा संपूर्ण स्टेज जो आहे तो असा भव्य दिव्य असा तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास मुंबईमधले 227 उमेदवार जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले ठाकरे बंधूंचे आणि त्यांच्या सोबतच्या पक्षाचे ते सर्वच उमेदवारांना बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण भव्य दिव्य अशा स्टेजवरती करण्यात आलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या या संपूर्ण सभेला शिवशक्ती सभा असं नाव सुद्धा देण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत दोन्ही ठाकरे बंधू खांद्यावर हात ठेवून असलेला जो काही फोटो आहे तो देखील या संपूर्ण स्टेजवरती भव्य दिव्य असा लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या या संपूर्ण सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडनं काय नक्की मार्गदर्शन मुंबईकरांना दिलं जातं आणि मुंबईकरांना काय आव्हान केलं जाणार आहे या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की समोर महायुतीचं तगडं आव्हान आहे आणि महायुती देखील उद्या याच शिवतीर्थावरती सभा घेणार आहे। त्यामुळे आज ठाकरे बंधू काय भाष्य करणार आणि उद्या पुन्हा महायुतीच्या नेत्यांकडनं त्यांच्या सभेला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की गेल्या 2.5 दशकापासून ही संपूर्ण मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात आहे। त्यामुळे ठाकरेंनी केलेली विकास कामं असतील किंवा आणखीन काही कामं असतील या सगळ्यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून या सभेमध्ये काही महत्त्वाची भाषणं केली जातील का आणि या सगळ्यांच्या संदर्भात काही सत्ताधारी अर्थातच महायुतीवरती काही टीकास्त्र डागलं जाणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेचा गड राखणार आहे का ही 16 तारीखच आपल्याला कळवेल। परंतु यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंची आज महत्त्वाची सभा शिवतीर्थावरती होताना पाहायला मिळणार आहे। संध्याकाळी 7:30 पासून या संपूर्ण सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। ऋषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। मीनाताईंच्या पुतळ्याजवळ प्रशांत जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रशांत, जर आपण पाहिलं तर माफ करा, प्रमोद जगताप आमच्या सोबत आहेत। प्रमोद, जर आपण पाहिलं तर 20 वर्षानंतर निवडणुकीच्या सभेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी तर हा दिवस महत्त्वाचा आहेच, मात्र त्यासोबतच आता 4 दिवसांनी जे मतदान होणार आहे ते भवितव्य ठरवणार आहे ठाकरे बंधूंच्या पुढच्या राजकीय वाटचालीचं। अगदी बरोबर आहे ऋषाली, जसं अक्षय आता सांगत होता त्याच पद्धतीनं गर्दी जी आहे ती शिवतीर्थावरती जमायला सुरुवात झालेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही राजकीय जी आहे ती पहिली सभा आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र शिवतीर्थवरती होती आणि आपण बघू शकतो अनेक मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते आता शिवतीर्थावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची मशाल चिन्ह असेल किंवा मनसेचं इंजिन असतील अशा पद्धतीचे सगळे पट्टे आणि हे सगळे घेऊन हे सगळे शिवसैनिक आणि मनसैनिक येत आहेत। आपण काहींशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ऋषाली, हेही महत्त्वाचं आहे की महिला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात? उद्धव बाळासाहेब ठाकरे, कांदिवली। कांदिवलीवरून आलेला आहात सभेला। दोन्ही भाऊ एकत्र सभा घेत आहेत, राजकीय सभा पहिली एकत्र मुंबई आणि शिवतीर्थावरती होती। बरं वाटतं आम्हाला, चांगलं वाटतंय आता आम्हाला, चांगलंच वाटतं आम्हाला। दोन्ही भाग एक संघ जर बघितलं ऋषाली तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। एक आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काका, तुम्ही कुठून आलेले? ही जी युती झालेली आहे 2006 मध्ये शिवसेना आमचे राज ठाकरे, त्याच्या अगोदर आमची युती म्हणजे युती नव्हती, म्हणजे हे आता एक हे होतं उद्धव ठाकरे, त्याच्या अगोदर आमचे मी त्यावेळी नाही ऐका
बाळासाहेब ठाकरे ना, त्यांचे वडील कोण प्रबोधनकार, त्यांचा मार्मिक होत होतो त्यावेळी. पण या दिवसाची खूप वर्षांपासून वाट बघत होते तुम्ही. मी मुंबईवरून गावावरून आता इथे आलो आहे. माझा एक भाऊ आहे ना, तो पण आमच्या मशालीच्या चिन्हावर त्यांची मिसेस, ऐकलत का, सांताक्रूजला नाही, निवडणूक लढवताय असं तुम्ही म्हणताय, पण दोन्ही बंधू म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे. युती होते. अरे फर्स्ट क्लास. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण जर बघितलं वृषाली तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक असेल किंवा मनसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याकडे मोठा उत्साह आहे. मनसेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मुलुंड विधानसभा सचिव आहे आणि यावेळेस आम्ही दाखवून देऊ ठाकरे ब्रँड काय आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे भकास विकासाच्या पुढे नियोजित आणि व्यवस्थित प्रयोजन करणारे आमचे राजसाहेब हे दाखवून देणार आहेत येणाऱ्या काळात. ते म्हणतात आहे गेले 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचार केला वगैरे, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप करतात आहे, परंतु फार चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी भाजपा त्यांच्या सोबत होती तेव्हा त्यांना दिसलं नाही, भ्रष्टाचार दिसला नाही. आणि अशा या प्रखर तेजस्वी ठाकरे फॅमिलीच्या सोबत आहोत आम्ही आणि आमच्यामध्ये पण तेच रक्त आहे जे ठाकरे फॅमिलीचं आहे. पण भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात ही करप्शन आणि कन्फ्युजन. देवेंद्र फडणवीसला काय माहितीये, तो नागपूरचा आहे. संत्र विक्या इकडे आलेला आहे. त्या संत्र विक्याला आम्ही चालू देणार नाही. हा एक घर तरी आहे का त्याचं मुंबईमध्ये? पण मी मुंबईत, तुम्ही म्हणता हा जो सगळा भाग येतोय इथे शिवतीर्थावर, हे चाळीच्या, मी झोपडपट्टी नाही म्हणणार, चाळीच्या प्रदेशामधून राहणारा हा सगळा लोकसंख्येचा भाग येतोय इथे, ऐकायला येतोय, ठाकरेंच्या पाठीशी उभ्या राहायला येतोय आणि आम्ही यंदा जिंकणारच. नक्कीच. आपण बघतो या आणि ज्येष्ठ शिवसैनिक या सभेसाठी